राम राम मंडळी, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इन्फायनाइट पिप्स. आज आपण एका थोड्याशा वेगळ्या टॉपिकवरती इथं चर्चा करायला आलेलो आहोत. दरवेळेला आपण काय करतोय की बाबा आपल्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत त्याचं बॅक टेस्टिंग बघत आलेलो आहोत, त्या खरोखर सक्सेसफुल आहेत की नाहीत. एप्रिल 2025 पासून आपण प्रत्येक ट्रेड डिस्कस करत आलेलो आहोत आणि त्याच्या सगळ्या बॅक टेस्टिंगच्या सिरीज आहेत ह्या आपल्या या युट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहेत. आपण आज एका वेगळ्या गोष्टीवरती इथं डिस्कशन करणार आहोत. तर प्रत्येक जण बोलत असतो की बाबा फॉरेक्स इंडस्ट्रीमध्ये खूप चांगला पैसा बनतो, किंवा काही जणांचे उदाहरणं आपण ऐकले आहेत की $100 अकाउंट त्यानं $5,000 नेलं, $10,000 नेलं, किंवा अकाउंट्स फ्लिप झालेले बघत असताल तुम्ही. किंवा आपल्यापैकी बऱ्याच जण युट्यूबर असतील किंवा इंस्टाग्रामवरती इन्फ्लुएन्सर असतील, त्यांनी बऱ्यापैकी चॅलेंजेस घेत आलेले तुम्ही बघितलं असाल की त्यांनी छोटं अकाउंट होतं ते मोठ्या अकाउंटमध्ये त्यांनी कन्वर्ट केलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टी फॉरेक्समध्ये शक्य आहेत का मित्रांनो? तर 100% सक्सेस शक्य आहेत, परंतु त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे डिसिप्लिन. आणि डिसिप्लिन सोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे प्लॅनिंग. तुमच्याकडे जर प्रॉपर प्लॅनिंग असेल तर तुम्ही 100% या गोष्टी या मार्केटमधून साध्य करू शकता. आणि त्याच गोष्टी कशा साध्य करू शकतो याच्यासाठी मी एक छोटासा हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. यामध्ये आपण काय करायला लागलोय, आपल्या फॉरेक्स इंडस्ट्रीमध्ये फॉरेक्सच्या जर्नीमध्ये आपण अकाउंट फ्लिप करायचं राहू दे, 100चं 10,000 करायचं राहू दे, पण आपण ऍटलिस्ट अकाउंट डबल तरी करू शकतोय का? या गोष्टी शक्य आहेत काय मार्केटमध्ये? या सगळ्या गोष्टींचं थोडक्यात आपण डिस्कशन करणार आहोत. सो ट्रेडिंगचा एक रोडमॅप घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी. हा रोडमॅप जर तुम्हाला आवडला, प्रॉपर प्लॅनिंग कसं करू शकतोय, त्याच्यानंतर एक्झिक्युशन कसं करू शकतोय, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला कळल्या यामधून आणि त्याचा जर तुम्हाला खरोखर बेनिफिट झाला तर याच्यासारखी चांगली गोष्ट दुसरी नसणार आहे मित्रांनो. सो इथं काय सांगतोय तुम्हाला, ट्रेडिंग रोडमॅप फॉर डबलिंग युअर अकाउंट. सिंपल गोष्ट आहे, सिंपल एक तुम्हाला स्ट्रॅटेजी तुमच्याकडे असतीलच, नसतील तर आपल्याकडे या स्ट्रॅटेजीज आहेत, त्या स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून ही गोष्ट शक्य होऊ शकते. या एकदम सिंपल गोष्टी आहेत. कसं शक्य होऊ शकते, काय शक्य होऊ शकतं, या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत. सो सिंपल एक 25 ट्रेड्सचा तुम्हाला एक रोडमॅप द्यायला लागलोय, जे 25 ट्रेड्समध्ये तुम्ही काय करू शकता, तुमचं अकाउंट डबल करू शकताय. बरं, हे एक्झॅक्टली 25 ट्रेड्स असणार आहेत काय, तर ते कसं असणार आहे, काय असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिस्कस करायचं आहे. सो डायरेक्ट प्रॅक्टिकल या गोष्टी पॉसिबल आहेत का नाहीत हे डायरेक्ट मी सुरू करतोय आता. त्याचबरोबर जर हा कंटेंट तुम्हाला आवडत असेल, या कंटेंटबद्दल तुम्हाला खरोखर फॉरेक्समध्ये एक डिसिप्लिन येत असेल, किंवा तुम्हाला एक रोडमॅपची आयडिया येत असेल, तर ह्यासारख्या गोष्टी तुम्ही प्रमोट करा इन द सेन्स, चुकीची इन्फॉर्मेशन लोकांच्यापर्यंत पोहोचण्याऐवजी जेन्युइन इन्फॉर्मेशन लोकांच्यापर्यंत पोहोचली तर त्यांना सुद्धा हेल्प होईल. हा कंटेंट आवडला तर नक्की आपल्या जवळच्या लोकांना शेअर करायला विसरू नका. ओके, सो ट्रेडिंग रोडमॅप फॉर डबलिंग युअर अकाउंट. मी काय करायला लागलोय, आपण ह्या एक्झाम्पलसाठी $1,000 मी अकाउंट इथं घ्यायला लागलोय. सिंपल गोष्ट आहे, $1,000च्या अकाउंटवर आपण डबल म्हणजे काय, 2,000 कमीत कमी त्या अकाउंट 2,000 इक्विटीला तरी गेलं पाहिजे. हे एक सिंपल बेसिक डोक्यात आपला फंडा असला पाहिजे. ओके, सो यामध्ये मी टोटल काय केलेत, 5 फेजेस घेतलेले आहेत. प्रत्येक फेज आपण डिस्कस करणार आहोत आणि 5व्या फेजच्या एंडला आपण हे अकाउंट कशा पद्धतीने डबलला घेऊन जाऊ शकतोय. बरं, आपण हे 25 ट्रेड्स म्हणायला लागलोय, पण कंटिन्यू आपले 25 ट्रेड प्रॉफिटेबल असायलाच पाहिजेत काय, किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करायला लागलोय, स्टेप बाय स्टेप डिस्कस करणार आहोत. सो प्रत्येक फेज, टोटल 5 फेज असणार आहे आणि प्रत्येक फेजमध्ये आपण 5 ट्रेडचं प्लॅनिंग करायला लागलोय. फेज 1 मध्ये 5 ट्रेड्स असतील, फेज 2 मध्ये 5 ट्रेड्स असतील, सेम 3, 4, 5 मध्ये आपल्याला प्रत्येक 5-5 ट्रेड्सची ही जर्नी असणार आहे. फेज 1 क्लिअर झाल्यानंतर आपण फेज 2 ला जाणार आहे, फेज 2 क्लिअर झाल्यानंतर फेज 3 ला, आणि अशा पद्धतीने ज्या वेळेला फेज 5 मध्ये आपले टोटल 25 ट्रेड्स कम्प्लीट होतील त्यावेळेला आपलं अकाउंट हे डबल झालेलं असेल. आणि ते कसं काय मॅजिक असू शकते हे आपण आता थोडक्यात चेक करूया. सो $1,000 तुम्ही फ्रेश अकाउंट काढले. सगळ्यात सिंपल, सगळ्यात बेसिक, एकदम रिअलिस्टिक गोष्ट बोलणार आहे. आपण सुरुवात कितीच्या लॉटनं करणार आहे, ऍटलिस्ट 0.02चे, ह्या प्लॅनसाठी म्हणायला लागलो, ऍटलिस्ट 0.02च्या लॉट साईजनं आपण या ठिकाणी ही जर्नी हा रोडमॅप सुरू करतोय. ओके, सो 0.02 ज्या वेळेला आपण ट्रेड करणार आहे, आता आपण बऱ्यापैकी आपले जे ट्रेड्स असणार आहेत किंवा आपल्या ज्या स्ट्रॅटेजी असणार, बऱ्याच आपल्या स्ट्रॅटेजी ऍटलिस्ट मिनिमम 1:2 मध्ये आपण काम करतोय, मॅक्झिमम 1:3, 1:4 मध्ये आपण काम करतोय. मी ह्या पर्टिक्युलर रोडमॅपसाठी वर्स्ट केस म्हणजे 1:1 मध्ये काम करायचं सांगतोय, आणि मॅक्झिमम प्रॉफिट किंवा मॅक्झिमम लॉस हा 50
पिप्सचा असेल असं मी कन्सिडर करतोय. म्हणजे जेवढा रिअलिस्टिक प्लॅन बनवता येईल तेवढा हा रिअलिस्टिक प्लॅन बनवला आहे आपल्यासाठी. सो सगळ्यात $1,000 अकाउंटला मिनिमम सगळे लोक आपल्या इंडस्ट्रीतले 0.10 पासून सुरू करतात, पण मी सुरू करताना तुम्हाला हा प्लॅन देताना 0.02 पासून सुरू करतोय. म्हणजे एकदम जेन्युइन हा प्लॅन आपण ह्या रोडमॅप बद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. ओके, 0.02 न 50 पिप्सचं टार्गेट घ्यायला लागलोय आपण. ओके, सो किती झाले आपलं मॅक्झिमम आपण या एका ट्रेडमधून $10 प्रॉफिट काढू शकतोय. तर आपण या पहिल्या फेजमध्ये लॉट साईज ही 0.02 ठेवणार आहे. ओके, 0.02 ठेवणार आहे आणि फक्त 50 पिप्स कॅप्चर करणार आहोत. पहिल्यांदा तुम्ही फक्त हे 50 पिप्स कॅप्चर केलाय आणि आपल्याला प्रॉफिट झालाय हे कन्सिडर करा. याच्याबरोबर लॉस झाला किंवा काय झालं या सगळ्या गोष्टी कशा करायच्यात हे मी तुम्हाला सांगतो. ओके, 10 टोटल 5 ट्रेड्स होतील. 5 ट्रेड्सच्या एंडला आपल्याला किती फेज वन मध्ये आपल्याला टोटल $50 हा प्रॉफिट होणार आहे. एकदम सिंपल गोष्ट आहे, यामध्ये काहीही रॉकेट सायन्स नाहीये. ज्या वेळेला आपण ही पहिली फेज क्लिअर करणार आहे त्यावेळेला आपण काय करणार आहे, दुसऱ्या फेजमध्ये जाणार आहे. त्यावेळेला आपण काय करायला लागलोय, या ठिकाणी लॉट साईज इन्क्रीज करून 0.04 करणार आहे. आणि या वेळेला आपण सिच्युएशन पुन्हा सेम असणार आहे. 50 पिप्सचं टार्गेट घेणार आहे आणि त्यावेळेला आपल्याला एका ट्रेडमधून किती डॉलरचा प्रॉफिट होणार आहे, तर त्यावेळेला आपल्याला एका ट्रेडमधून $20 प्रॉफिट हा होणार आहे. ओके, सो हे पुन्हा आपले 5 ट्रेड्स असणार आहेत. आता याच्यानंतर तुमचा कन्सर्न येईल की प्रत्येक ट्रेड आपण प्रॉफिटमध्येच काढू शकतो, हे कशावरून. ओके, आता त्या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. पहिल्या 2 फेजमध्ये आपण काय केलोय, फेज 2 मध्ये आपल्याला ह्या जर 5 ट्रेडचे सम काढला तुम्ही तर टोटल आपल्याला काय होणार आहे, $100 प्रॉफिट होणार आहे. ओके, गोष्टी इथंपर्यंत तुम्हाला क्लिअर असतील तर मी आता थोडं पुढं एक स्टेप पुढे घेऊन जातोय. ज्या वेळेला आपण 0.02 न 50 पिप्सचं टार्गेट कॅप्चर करायला लागलोय, मी काय सांगितलेलं होतं तुम्हाला की आपल्या स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून आपण कमीत कमी 1:2 टार्गेट घेतोय. म्हणजे ज्या वेळेला 50 पिप्सचा आपला स्टॉप लॉस असणार आहे त्यावेळेला 100 पिप आपण टार्गेट घेणार असतोय. सेम पद्धतीनं पण त्याच्यापेक्षा वर्स्ट केस मी इथं मांडतोय की बाबा आपल्याला इथं काय होणार आहे, वर्स्ट केसमध्ये 1:1 मध्ये काम करायला लागले. म्हणजे 50 पिप्सचा स्टॉप लॉस असणार आहे आणि 50 पिप्सचं टार्गेट असणार आहे आणि असेच ट्रेड आपण घेणार आहे ह्या पर्टिक्युलर रोड मॅपसाठी. ओके, सो सिम्पली बेसिकली हा इथं फंडा क्लिअर झाला. आता समजा हे पहिले 5 ट्रेड्स तुमचे काय झाले, प्रॉफिटेबल झाले, तुम्ही $50 काढले आणि तुम्ही पुढच्या फेजला गेलेला आहात. आता 0.04 न तुम्ही हा ट्रेड घेतलाय पहिला आणि त्यामध्ये 20 पिप्सचा प्रॉफिट व्हायच्या ऐवजी $20 प्रॉफिट व्हायच्या ऐवजी 50 पिप्सचा तुमचा स्टॉप लॉस हिट झालाय. तर बेसिकली काय होणार आहे, तुमचा $20 लॉस होणार आहे. मग त्यावेळेला ज्या वेळेला $1,000 अकाउंट होतं पहिल्या फेजमध्ये तुम्ही $1,050 गेलेला होता आणि फेज 2 मध्ये गेलेला होता. हा $20 ज्या वेळेला लॉस होणार आहे त्यावेळेला आपसुकच तुमचा $20 लॉस झाल्यामुळं अकाउंट पुन्हा $1,030 येणार आहे. सिंपल गोष्ट. तर त्यावेळेला तुम्ही ऑटोमॅटिक काय झालेलं असणार आहे, इथं पुन्हा फेज 1 मध्ये यायला लागलाय तुम्ही आणि पुन्हा जोपर्यंत तुमचे $50 कंप्लीट होत नाहीत त्यावेळेला पुन्हा तुम्ही काय करायचं आहे, 0.02चा लॉट वापरायचा आहे. बेसिकली एक डिसिप्लिन किंवा एक प्रॉपर मॅनेजमेंट तुमच्या लॉट साईजचं असलं पाहिजे आणि तुमची रिस्क ही तुमच्या प्रॉफिटवरती असली पाहिजे. या पद्धतीनं हा डिझाईन केलेला एक प्लॅन आहे. पुन्हा तुमचे $50 झाले, तुम्ही पुन्हा लॉट साईज यूज करून तुम्ही पुन्हा 0.04 न फेज 2 मध्ये येत आहे. पुन्हा तुमचे ज्या वेळेला या ठिकाणचे 5 ट्रेड्स सक्सेसफुली कंप्लीट होतील, 5 ट्रेड्स इन द सेन्स तुम्हाला 6, 7, 8 सुद्धा ट्रेड्स लागू शकतात, डझंट मॅटर. पण ज्या वेळेला फेज 2 मध्ये तुमचा $100 कोटा पूर्ण होतोय म्हणजे $1,000च्या अकाउंटवर हे $50 आणि तुमचे हे 100 म्हणजे टोटल $150 प्रॉफिट होतोय, त्यावेळेलाच तुम्ही कुठल्या फेजला जाणार आहे, त्यावेळेला तुम्ही फेज 3 ला जाणार आहे. आणि ह्या फेजला गेल्यानंतर पुन्हा आपण प्रॉफिटवरती आपण रिस्क वाढवायला लागलोय आणि त्या रिस्कवरती लॉट साईज वाढवायला लागलोय. सेम पुन्हा लॉट साईज जरी वाढवले असेल तर आपण काय करायला लागलोय, आपलं टार्गेट आणि स्टॉप लॉस 1:1 मध्ये 50 पिप्सचं टार्गेट 50 पिप्सचं असेल हे आपण कन्सिडर करायला लागलो. या ठिकाणी तुम्हाला एका ट्रेडमध्ये $40 प्रॉफिट व्हायला लागलाय. सेम परत या ठिकाणी आपल्याला असेच 5 ट्रेड्स घ्यायचे आहेत. पुन्हा या ठिकाणी जर तुम्हाला लॉस झाला
तर पुन्हा तुम्ही फेज 2 मध्ये जाणार आहे, पुन्हा ह्या गोष्टी रिपीट होणार आहेत. सो तुमच्याकडे यासाठी परफेक्ट स्ट्रॅटेजीज नसतील तर तुम्ही आपल्याबरोबर कनेक्ट होऊ शकता. याच्यासाठी स्ट्रॅटेजीज आपल्याकडे खूप चांगल्या आहेत आणि त्या स्ट्रॅटेजीचं वर्कआउट ऑलरेडी एप्रिल महिन्यापासून किती चांगल्या पद्धतीने वर्कआउट झालेलं आहे हे तुम्ही आपल्या या चॅनलवरती जाऊन चेक करू शकता. ओके, सो फेज 3 मध्ये आपण टोटल कितीचा प्रॉफिट करणार आहे? बेसिकली $200 प्रॉफिट करणार आहोत. ओके, मी सांगितल्या पद्धतीनं जर तुम्हाला वाटलं की यामध्ये लॉस व्हायला लागलाय तर कुठल्या पद्धतीनं आपण वर्कआउट करणार आहे हे सगळं आपण ह्या ठिकाणी ऑलरेडी बघितलेलं आहे. ह्या सिंपल गोष्टी तुम्ही प्रत्येक वेळेला मी हे समजून सांगत नाही की बाबा पुन्हा यामध्ये लॉस झाला, पुन्हा हे $40 लॉस झाले तर इथं पुन्हा $60 मध्ये आपण आलो तर पुन्हा 0.04 ना आपण $100 कंप्लीट करत नाही. तोपर्यंत आपण पुन्हा फेज 2 मध्येच असणार आहे. $100 एकदा कंप्लीट झाले तर आपण पुन्हा फेज 3 मध्ये जाणार आहोत. सिंपल. पुन्हा आपण फेज 4 ला काय करायला लागलोय? लॉट साईज ऑब्व्हियसली पुन्हा इन्क्रीज करायला लागलोय. तर ती कितीची इन्क्रीज करायला लागलोय? तर 0.15ची. ओके, आणि सेम पुन्हा आपण पिप्स किती कॅप्चर करणार आहेत? 50 पिप्स कॅप्चर करणार आहे. या ठिकाणी आपल्याला एका ट्रेडमध्ये $75 प्रॉफिट होणार आहे. ओके, सिंपल. ह्या पद्धतीचे पुन्हा आपल्याला 5 ट्रेड्स घ्यायचे आहेत. रोडमॅप कसा असणार आहे एकदा चेक करा. ओके, पुन्हा ह्या 5 आपल्याला ट्रेड्समधून ऑल ओव्हर $375 प्रॉफिट होणार आहे. ओके, फेज 4 आपल्याला $375 प्रॉफिट हा होणार आहे. मी पुन्हा सांगतोय, जर समजा हे $75 किंवा इकडे तुम्हाला एखाद दुसरा जरी स्टॉप लॉस उडला तर पुन्हा तुम्ही ह्या फेजला जाऊ शकताय. पुन्हा कंटिन्यू लॉस झाला तर पुन्हा तुम्ही दुसऱ्या फेजमध्ये येऊ शकता. याच्यामुळे काय होऊ शकतं? तुमचा अकाउंट सेफ राहणार आहे आणि त्याच्यानंतर जी प्रॉफिटवर तुम्ही रिस्क घेणार आहे त्यामधून तुमची ग्रोथ ही होत जाणार आहे. सो सगळ्यात लास्टला 5व्या फेजमध्ये आपण अकाउंटमध्ये आपल्या 0.30चा लॉट साईज यूज करणार आहे. पुन्हा सेम आपली जी पिप्स जे असणार आहेत आपण 50 पिप कॅप्चर करणार आहेत. एका ट्रेडमध्ये आपल्याला $150 प्रॉफिट होणार आहे. ओके, पुन्हा $150 आपल्याला टोटल 5 ट्रेड्स घ्यायचे आहेत आणि याच्या एंडला आपल्याला फेज 4 मध्ये ओके फेज 4 मध्ये ऑल ओव्हर $750 प्रॉफिट तुम्हाला होणार आहे. बरं, आता ह्या गोष्टी तुम्हाला दिसायला लागल्यात, हे रिअलिस्टिक आहेत काय? 101% रिअलिस्टिक आहेत. यामध्ये जर तुमचे लॉस होत असतील तर तुम्ही पुन्हा एक स्टेप मागे चाललाय, पुन्हा तुमचा लॉस रिकव्हर झाल्यानंतर पुन्हा तुम्ही एक स्टेप पुढे चाललाय. याच्यामुळे काय होणार आहे तुमचं की बाबा अकाउंट साईज ही वाढत जाणार आहे, पण ती तुमची रिस्क असणार आहे. ही रिस्क तुमची ह्या प्रॉफिटवरती असणार आहे. जो $375 असेल, $200, ह्या रिस्क वरती तुमचं काय असणार आहे? तुमचं प्रॉफिट मार्जिन वाढत जाणार आहे आणि त्या बदलीच तुमचं सेम टायमिंगला काय व्हायला लागले मित्रांनो, तर अकाउंट हे $1000 तुमचं शाबूत राहायला लागले. सो बेसिकली एकदम सिंपल, एकदम क्रिस्टल क्लिअर हा प्लॅन आहे. एंडला तुम्हाला ही गोष्ट दाखवून देतो की पहिल्या फेजमध्ये $50 प्रॉफिट, दुसऱ्या फेजमध्ये $100 प्रॉफिट, तिसऱ्या फेजमध्ये $200 प्रॉफिट, ओके, चौथ्या फेजमध्ये $375 प्रॉफिट आणि शेवटच्या फेजमध्ये आपल्याला $750 प्रॉफिट होत आहे. सो ह्या सगळ्याची जर तुम्ही सम केली, ओके, तर एकच मिनिट, 50 अधिक 100 अधिक 200 अधिक 375 अधिक 750. सो ऑल ओव्हर तुम्हाला या ठिकाणी या प्लॅनच्या एंडला $1475 प्रॉफिट व्हायला लागलाय. सो बेसिकली प्रॉफिट सांगायला लागलोय. आपली अकाउंट साईज होती 1000. ओके, ते अकाउंट आपलं कितीला पोहोचलेलं असणार आहे? सिंपल कॅल्क्युलेशन जर तुम्हाला सांगितलं तर $1000 अकाउंट तुमचं हे फ्लिप होऊन डायरेक्ट तुमचं $2475 जाऊ शकतं. आता हे शक्य आहे काय? 100% शक्य आहे. आणि किती दिवसात शक्य आहे? तर आपल्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत, ह्या स्ट्रॅटेजीत तुमची मॉर्निंगची जी स्ट्रॅटेजी आहे ती दिवसाची एक फिक्स असणार आहे. जी आपली लिक्विडिटी स्वीपची असणार आहे ते दिवसाच्या 2 स्ट्रॅटेजीज फिक्स असणार आहेत. आणि ह्या जर स्ट्रॅटेजी तुम्ही बघितला, महिन्याचे ट्रेडिंगचे दिवस 20 ते 22 असतात. आपल्याला टोटल 25 ट्रेड्स घ्यायचे आहेत. समजा 2 महिने लागले, 20 दुनी 40 किंवा 22 दुनी 44 दिवस जरी तुम्हाला हे 25 ट्रेड्स प्रॉफिटेबल कंप्लीट करायला लागले तरी सुद्धा तुम्ही 2 महिन्यामध्ये हे अकाउंट आरामात डबल करू शकता. याच्यासाठी गरज असणार आहे तुम्हाला स्ट्रॉंग सायकोलॉजीची.
हा प्लॅन तर तुम्हाला ऑलरेडी मी दिलेला आहे स्टेप बाय स्टेप एक्झिक्युशनची. 0.02 न तुम्ही ज्या वेळेला पहिला फेज क्लिअर करणार आहे त्याच वेळेला तुम्ही फेज 2 ला जाणार आहे. ह्या सगळ्या बेसिक गोष्टी जर तुमच्या बॅक ऑफ माइंड क्लिअर असतील आणि ह्या प्लॅननं एक आणि एक ट्रेड जर तुम्ही प्लॅन केला तर 100 नाही 101% तुम्ही ह्या गोष्टी साध्य करू शकताय. त्यासाठी तुम्हाला खूप जास्त पेशन्स, डेडिकेशन, डिसिप्लिन आणि हा प्रॉपर दिलेला प्लॅन याच्यावरती वर्कआउट करणं गरजेचं आहे. सो यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते डाऊट्स मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकताय. जर तुम्हाला हा प्लॅन वर्कआउट करण्यासाठी प्रॉपर स्ट्रॅटेजीज नसतील तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही मला अप्रोच करू शकता. सो हा बेसिकली सिम्पल फंडा आहे. या पद्धतीने तुम्ही वर्कआउट करू शकला असाल तर तुम्ही 100% यामध्ये सक्सेस होऊ शकताय. विदाऊट एनी प्लॅन तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये सक्सेस होऊ शकत नाहीये. सो हा जर कंटेंट तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या जवळच्या लोकांच्यापर्यंत पोहोचवायला मदत करा, कारण तुमचं जेवढं प्रेम येईल तेवढं या प्रकारचा कंटेंट बनवायचं मोटिवेशन आम्हाला येत जाईल. सो यामध्ये काही डाऊट्स असतील तर 100% विचारा. अदरवाईज याच पद्धतीचं कंटेंट जर तुम्हाला पुन्हा पाहिजे असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता. मी प्रयत्न करेन की सेम पद्धतीचे अजून बेटर पद्धतीचे प्लॅन्स काय असतील तर ते तुमच्यासाठी घेऊन यायचं, जेणेकरून तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतोय, चांगल्या पद्धतीने बेनिफिट होऊ शकतो. थँक्यू सो मच. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.